नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव. आज आपण आधार कार्डला ॲड्रेस कसा अपडेट करायचा ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गुगलवर जाऊन UIDAI ही वेबसाईट सर्च करा. पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर तुमची भाषा निवडा. त्यानंतर माय आधार या ऑप्शनमध्ये व्हेरीफाय अँड आधार नंबर यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही लॉग इन करून घ्या. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका. कॅप्चा जसा आहे तसा टाकून घ्या. लॉग इन विथ OTP म्हणा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती 6 अंकी OTP येईन तो टाकून घ्या आणि लॉग इन म्हणा. ॲड्रेस अपडेट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर अपडेट आधार ऑनलाईन याच्यावर क्लिक करा. त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये प्रोसीड टू अपडेट आधारवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर नेम, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर आणि ॲड्रेस असे 4 ऑप्शन होतील. नेम आपण 2 वेळा अपडेट करू शकतो, डेट ऑफ बर्थ एकदा, जेंडर एकदाच करू शकतो, पण ॲड्रेस आपण कितीही वेळा अपडेट करू शकतो. ॲड्रेसवर क्लिक करा. प्रोसीड टू अपडेट म्हणा. त्यानंतर तुमचा करंट ॲड्रेस येईल. तुम्हाला जो चेंज करायचा तो करू शकता. त्यानंतर केअर ऑफमध्ये जर मुलगा असेल तर सन ऑफ म्हणजे SO करा आणि वडिलांचे पूर्ण नाव टाकून घ्या. जर वाईफ असेल तर WO करा आणि जर मुलगी असेल तर DO करा. आणि त्यानंतर वडिलांचे पूर्ण नाव टाकून खाली क्लिक केल्यानंतर आपोआप मराठीमध्ये नाव तुमचं येईल. त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकून घ्या. वरती इंग्लिशमध्ये ॲड्रेस टाकून घ्या. खाली आपोआप मराठीमध्ये येईल. त्यानंतर तुमच्यासमोर डॉक्युमेंट अपलोड करण्याचा ऑप्शन ओपन होईल. त्याच्यावर क्लिक करून त्यामध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट्सचे दिले असतील. इंडियन पासपोर्ट, रेशन कार्ड किंवा इतर आणखीन डॉक्युमेंट्स आहेत. त्यामधील एक सिलेक्ट करा. मी सध्या रेशन कार्ड अपलोड करत आहे. रेशन कार्डवर क्लिक करा. त्यानंतर ओके म्हणा. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. कंटिन्यू टू अपलोडवर क्लिक करा. डॉक्युमेंट JPG, PNG किंवा PDF मध्ये लागेल. आपण PDF मध्ये कन्वर्ट करून घेऊ. त्यानंतर परत अपलोड करू. आपण PDF डॉक्युमेंट अपलोड केलेला आहे आणि नेक्स्ट म्हणा. त्यानंतर तुमच्यासमोर प्रिव्ह्यू ओपन होईल. त्यामुळे तुमचा ॲड्रेस चेक करून घ्या बरोबर आहे का. त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करून नेक्स्ट म्हणा. पॉपअप क्लोज करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट म्हणा. त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करून पेमेंट करून घ्या. मेक पेमेंट म्हणा. त्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचे 4 ऑप्शन ओपन होतील. नेट बँकिंग, वॉलेट, क्रेडिट कार्ड आणि स्कॅन अँड पे. आपण स्कॅन अँड पेवर क्लिक करून स्कॅन करणार आहोत. ॲड्रेस अपडेट करण्यासाठी 50 रुपये चार्जेस लागतात. त्यानंतर QR जनरेट करून किंवा स्कॅन करा आणि पेमेंट करा.
त्यानंतर ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेस येईल. त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर ॲक्नॉलेजमेंट ओपन करा. त्याच्यामध्ये तुमचा SIRN नंबर हा स्टेटस चेक करण्यासाठी उपयोगी पडेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधारचा ॲड्रेस अपडेट करू शकता. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.